जरी करायचं तुमच्या जर अधिकारात कंपाऊंड करून द्यायचं असेल 100% करा, माझी काही अडचण नाही. तुम्ही फक्त कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी झालेले आणि निघून जा. ठीक आहे ना, काही अडचण नाही. तुमच्या अधिकारात बंद करता. आता यावर आम्ही जिल्हा याच्यामध्ये अपील केलेलं आहे. तिथं सुनावणीच्या वेळेस आम्ही हे सर्व पुरावे त्यांचे नकाशे देणार आहोत. आमच्या खोट्या फाळणी याच्यावरती सह्या घेतलेल्या आहेत. वाढ आणि आई वडील असल्यामुळे इथे मी बाहेर नाशिकला असतो. तर आणि एक वाद मिटावा या हिशोबाने आम्ही ह्या गोष्टी करून घेतल्या. 2 फूट 4 फूट जाऊ द्या, पण वाद मिटला पाहिजे या हिशोब. पण 2 वर्ष झाले सगळा तर लगातार आमचा वाद चालू आहे ह्या विषयावरती. आणि यामध्ये भूमी अभिलेख व कार्यालयावरती आमचा स्पष्ट भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्यांनी एकाच जमिनीचे 2 शीट कसे केले ते आजतागायत त्यांच्याकडे वेळोवेळी कारोबार दिलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे. फाळणी बाराला हरकत घेतलेली तरीसुद्धा त्यांनी फाळणी बारा केला. ते अर्ज गहाळ केलेले आहेत बरेच त्यांनी. पण आता ह्या गोष्टी मला कोर्टात न्यायालयात मांडावं लागते. इथं वेळी की आज दंडेलशाहीने येऊन इथं आमच्या शेतामध्ये कंपाऊंड करतात. आम्हाला कंपाऊंड मार्किंग करून द्यायला हरकत नाही, पण कंपाऊंड करू नये एवढी. आणि पोस्टच्या शीटमध्ये बदल आहे. मोजणी यांनीच केली होती. हा, पहिली मोजणी दुसऱ्याने केलेली. म्हणजे भूमी अभिलेखनी दोन्ही पुढचं 68 मीटर आहे ते 64 मीटर केलं त्यांना सांगा. आणि खालची बाजू 62 मीटर आहे 66 मीटर आहे केलेली. जे आहे ते रेकॉर्डनुसारच केलेले आहे. आणि नाही 2 रेकॉर्ड होते का? एका जमिनीचे 2 रेकॉर्ड होते. 2 नकाशे झाले ना. मग ते 2 नकाशात बदल झाला. याचे 10 अर्ज आहेत तुमच्या ऑफिसला आमचे. याचे प्रत्येक रिसिव्ड घेतलेले अर्ज आहेत आणि ते अर्ज तुम्हाला दिलेले आहेत आम्ही. फक्त तुम्ही तुमचा प्रश्न हा, सांगा. आणि ते तुम्ही म्हणतात रेकॉर्ड प्रमाणे, पण एका जमिनीचे 2 रेकॉर्ड झाले कसे एवढं उत्तर द्या तुम्ही. नकाशे 2 तयार कसे झाले? याच्यानंतर आमची जमीन भरत नाही. याच्यानंतर आहे ना आमची जमीन भरत नाही. या वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत तुम्हाला, त्याच्याबद्दल काहीच केलं नाही. 2 नकाशे झाले, 4 मीटरचा फरक केलाय तुम्ही. वरती 4 मीटर वाढवलं आणि खाली 4 मीटर कमी केलं. चुकेला असेल तर त्यांना कळलं. त्यांचं काय आरोप आहे? त्यांचं जे अधिकाऱ्यांचं शीट आहे त्याच्यावरच फोटो झालेलं आहे. पण ते आरोप करतात की तुम्ही ते आरोप बदललंय. करायचं तो ते सीटच बदललंय तुम्ही असं ते आरोप करता. काही नाही. तेच आहे का? पण त्यांनी त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं ना. तुम्ही त्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला तरी तुम्ही ते हे केलं नाही. उत्तर वरिष्ठ देतील, मी थोडी देणार. ते आता हे जे तुम्ही ऑफिस देईल ना. हे जे मार्किंग करताय तुम्ही करून देताय त्यांना दिशा दाखवायला आलोय फक्त. बरं दिशा दाखवायला समोरची पार्टी ते कंपाऊंड करतायत. कंपाऊंडचा माझा संबंध नाही. नाही जे बेकायदेशीर ते त्यांचा विषय आहे. माझा लहान भाऊ हरी पांडुरंग घुले, हे माझे वयोवृद्ध वडील पांडुरंग मांजे घुले आणि ही आई, भाऊजाई वगैरे इथं आहेत. यांचं स्वतः शेती करून कष्ट करतात. साधारण मागच्या वर्षी यांनी हद्द कायम मोजणी केली. हद्द कायम मोजणी केली असता या 391 गट नंबरची 392चं क्षेत्र 391 मध्ये निघलं. परंतु त्यावेळेस त्यांनी आम्हाला पोट हिस्सा मोजणी केल्यानंतर तुमचं अतिक्रमण काढून देऊ असं ठरलं. पण पोट हिस्सा मोजणीमध्ये त्यांनी काय केलं, हद्द कायममध्ये जी 68 मीटर फ्रंटला आलेली ती पोट हिस्सात 64 मीटर दाखवली आणि पाठीमागच्या बाजूला जी 62 मीटर होती ती 66 मीटर दाखवली. 4 मीटरचा फरक केलाय. सेम नकाशा, त्याच्यामध्ये 4 मीटरचा फरक झाल्यामुळं आज ते आमच्याकडे जवळजवळ 12 फूट अतिक्रमण करतायत आणि बळजबरीने झांडशाहीने कंपाऊंड करतायत. आमची मार्किंग करून देण्यासाठी कोणतीही हरकत नव्हती, परंतु कंपाऊंड करू नये अशी म्हणून आम्ही पोलीस प्रशासन आणि भूमी अभिलेखला विनंती केली. भूमी अभिलेखनी याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार करून एकाच जमिनीचे 2 शीट बनवलेले आहेत आणि आतापर्यंत आम्ही म्हणजे सर्व काम धंदे सोडून त्यांच्या पाठीमागे 2 वर्षापासून फिरतोय, तरी आम्हाला त्यांचा रिझल्ट येत नाही. फाळणी बारा आम्ही हरकत घेतली तरी त्यांनी फाळणी बारा लागू केला. त्याच्यावर आम्ही नाशिक जिल्हा अधीक्षकाकडे अपील केलेलं आहे. ते अपील अजून प्रलंबित आहे. पाथर्डी माननीय पाथर्डी न्यायालयात सुद्धा अपील आहे, ते सुद्धा प्रलंबित आहे. तहसीलदार प्रांताकडे सुद्धा आम्ही तक्रार दावे दाखल केले, ते सुद्धा प्रलंबित आहे. आम्हाला इथं हद्दी खुणा दाखवायला त्यांच्या डिपार्टमेंटची कोणतीही अडचण नाही. पोलीस प्रशासनाला अनधिकृतपणे आमच्या हद्दीत कंपाऊंड करत आहेत. ते कंपाऊंड करू नये यासाठी आम्ही त्यांना अर्ज घेण्याचे 1 तासापासून विनंती करतो.
परंतु ते अर्ज घेण्यास नकार देतात, पोलीस स्टेशनला आणून द्या म्हणतात आणि एकतर्फी काम करताना दिसून येतं. अँगल